नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 50 रुपयाच्या आत घरच्या घरी पार्लरसारखं क्लीनअप आपण कसं करू शकतो. या व्हिडिओमध्ये मी अगदी साध्या सोप्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही सहज करू शकतात. बघा मैत्रिणींनो, माझा चेहरा तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती अजिबात ग्लो नाही आहे. चेहरा काळपट झालेला आहे, डल झालेला आहे, अजिबात शाईन नाही आहे. तर चला आता क्लीनअपला सुरू करूया. हे जे क्लीनअप आहे ते तुम्ही जर तुम्हाला लग्न कार्यामध्ये जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तेव्हाही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही बाहेरून येतात, म्हणजे बाहेर फिरून वगैरे येतात किंवा गावावरून येतात, त्यावेळेससुद्धा आपली स्किन जी असते ती बदललेल्या वातावरणामुळे, हवामानामुळे सुद्धा डल होते, टॅनिंग होते. तर तेव्हासुद्धा तुम्ही हे जे क्लीनअप आहे ते करू शकता. पहिल्या स्टेपमध्ये आपण करणार आहोत क्लिन्झिंग. हे मी सीटाफिलचं क्लिन्झर यूज करत आहे. तुम्ही फेसवॉश यूज केला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण क्लिन्झर घ्यायचं आहे, पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत करत आपण आपला चेहरा छानपैकी क्लीन करून घेणार आहोत. ओठांच्या आजूबाजूलासुद्धा व्यवस्थितपणे मसाज करून क्लीन करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरची जी धूळ आहे, जी डेड स्किन आहे, ती सर्व निघून जाईल. क्लीन्झर व्यवस्थितपणे अप्लाय केल्यानंतर, मसाज केल्यानंतर आता आपण स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली स्टीमिंग, म्हणजे वाफ घ्यायची आहे आपल्याला. छान असं गरम पाणी करायचं आहे एका भांड्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारचा एक छोटा रुमाल घ्यायचा आहे. पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर कोरडा पिळायचा आहे आणि तो रुमाल आपल्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि थोडं असं टॅप टॅप करायचं आहे, जेणेकरून जी वाफ आहे ती आपल्या चेहऱ्याला लागेल आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतील तर ते ओपन होतील. तुम्ही एका मोठ्या भांड्यात गरम पाणी करून एखादा रुमाल किंवा एखादा कापड वगैरे पूर्ण झाकून डायरेक्ट वाफ तुम्ही घेऊ शकता. पण मी सजेस्ट करेल की डायरेक्ट वाफ न घेता तुम्ही अशा प्रकारची मेथड यूज करा, जेणेकरून डायरेक्ट वाफ आपल्या चेहऱ्याला लागणार नाही आणि काही इजा होणार नाही. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत स्क्रब. इथे मी घेतलेलं आहे हे एव्हर यूजचं वॉलनट स्क्रब. हे कुठल्याही शॉपवरती किंवा मेडिकलवरती तुम्हाला मिळून जाईल. चेहरा थोडासा ओला करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला अशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे. दोघं हातांवरती थोडं पाणी घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने असं छानपैकी मसाज करायची आहे, जेणेकरून जे स्क्रब आहे ते आपल्या चेहऱ्यावरची संपूर्ण डेड स्किन काढून टाकेल. लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो, स्क्रब जे आहे त्याच्यामध्ये थोडेसे ग्रॅन्युल्स असतात, म्हणजे थोडेसे असे जाडसर असे पार्टिकल्स असतात. जर आपण जास्त जोर लावू मसाज करताना तर त्यामुळे आपल्या स्किनला रॅशेस येतात किंवा आपली स्किन जी आहे ती लालसुद्धा पडू शकते. तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की एकदम हलक्या हाताने, वेळ लागला तर चालेल 2 मिनिट 3 मिनिट, पण एकदम हलका हात ठेवायचा आहे आणि हळूहळू जिथे जिथे तुम्हाला कोरडं वाटेल तिथे तिथेसुद्धा तुम्ही ओलसर हात करू शकता आणि स्क्रब करू शकता. आणि अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये अगदी हळूवारपणे स्क्रब करून घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण चेहऱ्याला. नाकालासुद्धा करायचं आहे. नाकावरतीच खरं तर जास्त डेड स्किन किंवा ब्लॅक हेड्स होत असतात आपले. आणि अशा प्रकारे तुम्ही अपवर्ड डायरेक्शन, म्हणजेच वरच्या दिशेने सुद्धा हळूहळू असं मसाज करू शकता. आपल्या ओठांच्या आजूबाजूलासुद्धा बऱ्याच मैत्रिणींना काळपटपणा असतो, तर तोसुद्धा तुम्ही हे रेग्युलर क्लीनअप जर केलं तर तोसुद्धा तुमचा अगदी कायमचा निघून जाऊ शकतो. तर मी थोडंसं ओठांनासुद्धा इथे लावून घेत आहे. ओठ असे घट्ट पॅक केलेले आहेत मी आणि मग ते ओठांना लावलेलं आहे. याच्यामुळे आपल्या स्किनच्या आतल्या लेयरपर्यंत जी डेड स्किन असते, जी घाण असते, ती सगळी निघून जाते आणि बघा तुमचा चेहरा अगदी स्क्रब केल्यानंतरच किती चमकेल हे तुम्हाला
पुढे दिसेलच. तर मी इथे जास्त व्हिडिओ कट नाही करत आहे. मी मसाज कशी केलेली आहे, स्क्रब कसं केलेलं आहे, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण चेहरा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती ग्लोईंग करते आहे माझी स्किन, आणि माझ्या हाताला एकदम अशी सॉफ्टसुद्धा लागत आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण यूज करणार आहोत पील ऑफ मास्क. इथे मी एव्हर यूजचा पील ऑफ मास्क यूज करत आहे. हा मास्क अप्लाय केल्यामुळे काय होईल, आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लॅकेट्स आहेत, व्हाईट शेड्स आहेत, तसंच चेहऱ्यावरचे जे अनवॉन्टेड जे छोटे छोटे हेअर्स असतात, आपले बारीक बारीक केस असतात, तर ते सगळे या मास्कने निघून जातील आणि अजून आपली स्किन जी आहे ती छान ग्लोईंग आणि सॉफ्ट होईल. मानेला जसं आपण स्क्रब अप्लाय केलेलं होतं, त्याच प्रकारे आपण मानेलासुद्धा हा जो पॅक आहे तो अप्लाय करून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटात कोरडा झाल्यानंतर हा जो मास्क आहे तो आता आपण काढून टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण कोरडा झालेला आहे मास्क, आणि हा काढताना अशा उलट्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने काढायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. अगदी हळूवारपणे काढायचा आहे आणि अगदी इझिली निघतो. काही तुम्हाला जास्त त्रास वगैरे होत नाही. आणि आपले जे सगळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे पण काही असतात, जे काही बारीक बारीक केस असतात चेहऱ्यावरचे, ते सगळे निघून जातात या मास्कमुळे. तुम्ही बघू शकता अगदी सहज निघालेला. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो, एकदम सॉफ्ट ग्लोईंग स्किन माझी दिसत आहे. नंतरची स्टेप आहे फेस पॅक. यामध्ये मी हिमालयाचं हे नीम फेस पॅक यूज करणार आहे, आणि हे खूप छान आहे. याच्यामुळे तुमची जी टॅनिंग असेल, डेड स्किन असेल, किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ने, पिंपल्स असे काही मार्क्स आले असतील, तर हे सगळे काही याच्याने निघून जातात. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे आणि जस्ट 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. 70% ड्राय झाल्यानंतर त्याला नेहमीप्रमाणे पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो पॅक आपण लावलेला होता तो 70% ड्राय झालेला आहे. पूर्ण ड्राय झालेला नाही. तर आता या स्टेजला आपण तो धुवायचा आहे. आणि आता तुम्ही रिझल्ट बघा, तुमच्या समोर आहे. माझं नाकसुद्धा किती ग्लो करत आहे. माझी स्किन किती छान ग्लो करते आहे. एकदम अशी छान स्मूथ झालेली आहे. आता आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा जो छोटा पॅड आहे तो बुडवून घ्यायचा आहे आणि चेहऱ्याला व्यवस्थितपणे छान असं शेक घ्यायचा आहे थंड पाण्याचा. म्हणजे याच्याऐवजी तुम्ही बर्फाचे जे तुकडे असतात, आईस क्यूब म्हणतो आपण त्यांना, ते एका रुमालात घेऊन तुम्ही चेहऱ्याला डायरेक्ट अप्लाय करू शकतात. पण काहींना कसं होतं की डायरेक्ट अप्लाय केल्यामुळे चेहऱ्याला की नाही असा लाल लाल चेहरा होतो. त्यामुळे आपण थंड पाणी घेऊन आणि मग त्याचा एक प्रकारे चेहऱ्याला शेक देणार आहोत. तर आता हे का द्यायचं आहे मैत्रिणींनो? कारण आपण जेही काही स्क्रब केलेलं होतं, जे काही आपण स्टीमिंग केलेली होती, तर याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत तर ते ओपन झालेले होते. ठीक आहे. तर आता यांना बंद करायचं काम हे करणार आहे. नंतरची स्टेप आहे, सगळ्यात लास्ट स्टेप आहे, ती म्हणजे टोनर आणि मॉइश्चरायझर. तुम्ही एखादं टोनर यूज करू शकता किंवा आपलं साधं गुलाबजल येतं ते सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर मी इथे घेत आहे मॉइश्चरायझर. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे हे. तुम्हाला जेही सूट होत असेल किंवा जे तुम्ही यूज करत असणार ते मॉइश्चरायझर तुम्ही लावायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज करायची आहे आपल्या चेहऱ्याला. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते अधिक छान होईल आणि आपल्यावर चेहऱ्यावरती अजून छानपैकी ग्लो येईल.
तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करा. आणि हे ₹50 आत स्वस्तात मस्त अगदी पार्लरसारखं ग्लो देणारं क्लीनअप तुम्ही जरूर ट्राय करा. जर व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.